कोणत्याही शेतकऱ्याला रस्त्यावर उतरण्याची हौस नाही. कोणतंही सरकार आलं तरी हेच करणार. शेतकऱ्याला भीती नाही म्हणून सरकारच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरतोय. नमस्ते मित्रांनो, सरकारने शेतकरी सुधारणा विधेयक मांडले आणि या कोरोनाच्या काळात शेतकऱ्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. सरकारने शेतकऱ्याच्या संदर्भात 3 विधेयकं मांडली. सरकार सांगते हे विधेयक शेतकऱ्याच्या फायद्याचे आहेत, पण विरोधी असणारे सर्व सांगतायत की शेतकऱ्याच्या तोट्याची हे विधेयक आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा नाही तर नुकसान जास्त होईल. आज आपण जाणून घेणार आहोत की ही 3 विधेयकं कोणती आहेत, याचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल आणि किती तोटा होईल. या 3ही विधेयकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना समजेल की हे विधेयक शेतकऱ्याच्या फायद्याचे आहे की तोट्याचे आहे. यात सरकार आपल्याला फसवत तर नाही, यात आपली दिशाभूल तर होत नाही. या सर्व गोष्टींची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. यातलं पहिलं विधेयक आहे मित्रांनो, अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक 2020. आपल्याला माहिती, शेतकऱ्याकडे जर कांदा जास्त झाला तर त्या कांद्याचा बाजारातला भाव कमी होऊन जातो. मग या विधेयकाद्वारे असं सांगण्यात आलंय की शेतकऱ्याला जर कांद्याचा भाव त्यावेळेस कमी मिळत असेल तर शेतकऱ्याने तो कांदा कितीही दिवस साठवून ठेवावा. जेव्हा बाजारात कांद्याचे भाव वाढतील तेव्हा शेतकऱ्याने तो कांदा बाजारात नेऊन विकावा, म्हणजे शेतकऱ्याचा फायदा होईल. जर बटाट्याच्या किमती कमी असेल तर अशा वेळेस शेतकऱ्याने त्या बटाट्याची साठवणूक करावी, साठेबाजी करावी आणि जेव्हा भाव वाढतील तेव्हा शेतकऱ्याने ते बटाटे विकावे. आता साठेबाजी करण्याचा किंवा माल साठवून ठेवण्याचा अधिकार या ठिकाणी फक्त शेतकऱ्यालाच नाही तर व्यापाऱ्यांना सुद्धा सांगितलंय की तुम्ही कितीही माल साठवून ठेवा आणि जेव्हा किंमत वाढेल तेव्हा तुम्ही तो विकू शकता. आता मला सांगा, शेतकरी जास्त माल साठवून ठेवू शकेल की व्यापारी? शेतकऱ्याला साधं राहायला चांगलं घर नाही आणि हा शेतकरी किती दिवस आपला माल साठवून ठेवू शकतो? पाऊस आणि सगळ्याच वातावरणात हा माल साठवून ठेवायचा हे शेतकऱ्याला तेवढंसं शक्य होत नाही. काही शेतकरी तो साठवून ठेवतात, काही दिवस त्यांना माहिती आहे किती अडचणींना सामोरं जावं लागतं. पण व्यापारी हाच माल काही लाखो टनाने साठवून ठेवतात आणि बाजारात जेव्हा किमती वाढतात तेव्हा ते विकतात. याचा शेतकऱ्यांना कमी फायदा आणि व्यापाऱ्यांना जास्त फायदा होतो. म्हणून 1955ला सरकारने कायदा केला आणि जीवनावश्यक वस्तूचा कोणालाही साठा करता येणार नाही असं सांगितलं. जर कोणी अशा जीवनावश्यक वस्तूचा साठा करेल त्याला शिक्षा होईल, त्याला दंड होईल. तेव्हापासून जीवनावश्यक वस्तूचा व्यापारी साठा करत नव्हते. परंतु या विधेयकामुळे आता व्यापाऱ्यांना सगळ्या वस्तूचा कितीही साठा करता येईल. या विधेयकात असं जर सांगितलं असेल की व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांना देखील साठा करता येईल, तरी पण शेतकरी व्यापाऱ्यांना एवढा साठा करू शकत नाही, म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान आहे. यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगतो, शेतकऱ्यांचा माल घेणारे जे व्यापारी आता नवीन तयार होतील, या कोणत्याही व्यापाऱ्यांना आता लायसन्सची गरज पडणार नाही. कोणीही व्यक्ती व्यापारी म्हणून शेतकऱ्याकडून माल खरेदी करू शकतो आणि त्याची साठवणूक करू शकतो. थोडक्यात या विधेयकाद्वारे व्यापारी आणि शेतकरी शेतमालाची साठवणूक करू शकतात आणि जेव्हा भाव वाढेल तेव्हा तो विकू शकतात. परंतु या ठिकाणी फक्त एक अट अशी घातली आहे की जर देशात युद्धजन्य परिस्थिती आणि आपत्तीची परिस्थिती असेल तर अशा पद्धतीने कुठल्याही वस्तूंची साठवणूक करता येणार नाही. या व्यतिरिक्त कोणी कितीही वस्तूची साठवणूक करू शकेल, पण यामध्ये शेतकऱ्यांचा जास्त तोटा होईल. तुम्हाला या विधेयकाबद्दल काय वाटतंय खाली कमेंट करून नक्की सांगा. या ठिकाणी दुसरे विधेयक आहे शेतमाल हमी भाव आणि शेती सेवा करार विधेयक 2020. आतापर्यंत आपण शेतकरी काय करायचो, आपल्या शेतीतून निघालेला जो माल आहे तो आपण घेऊन बाजार समितीमध्ये जात होतो आणि बाजार समितीमध्ये तो शेतमाल आपण विकत होतो. सरकारी हमी भावाने तो माल विकला जायचा. काही वेळेस आपल्याला तो हमी भाव भेटायचा, काही वेळेस त्या हमी भावापेक्षा जास्त भाव, तर काही वेळेस त्या हमी भावापेक्षा कमी भावही आपल्याला मिळत असे. पण आपण शेतकरी सरकारच्या भरोशावर तो माल विकायचो. हे विधेयक आपल्याला असं सांगतं, शेतकरी आपला शेतमाल जसा सरकारच्या हमी भावावर सरकारला विकत होतं किंवा मार्केट कमिटीमध्ये बाजार समितीमध्ये जाऊन तो माल विकत होतं. शेतकरी असं करू शकतो, एखादी मोठी कंपनी आहे त्या कंपनीसोबत शेतकरी डायरेक्ट करार करू शकतो. म्हणजे काय, तर ती मोठी कंपनी शेतकऱ्यांकडे येईल आणि शेतात पीक घेण्याच्या आधीच शेतकऱ्याला त्या पिकाचा हमी भाव ठरवून देईल. उदाहरणार्थ एक वेपर्स बनवणारी कंपनी आहे आणि या कंपनीला वेपर्स बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात बटाट्यांची आवश्यकता असते.
हे बटाटे आधी ही कंपनी व्यापाऱ्यांकडून खरेदी करत होती. आता काय करेल, ही कंपनी शेतकऱ्यांकडे जाईल आणि शेतकऱ्यांना बटाटे पिकवण्याच्या आधीच, बटाट्याचं पीक घेण्याच्या आधीच या शेतकऱ्यांसोबत करार करेल. समजा कंपनीने शेतकऱ्यांसोबत करार केला आणि सांगितले की हे बटाटे तयार झाल्यानंतर आम्ही तुमचे सगळे बटाटे 30 रुपये किलो प्रमाणे विकत घेऊन जाऊ. म्हणजे हा झाला शेतकऱ्यांचा कंपनी सोबतचा करार. मग ते शेतकरी आपल्या शेतात बटाट्याचं उत्पादन करतील. नंतर काही महिन्यानंतर ती कंपनी येईल, त्या शेतकऱ्यांकडून ते बटाटे एकत्रित गोळा करेल, त्यांना ठरवलेल्या किमतीनुसार, करारानुसार त्यांना ते पैसे देईल आणि त्यांचे ते बटाटे घेऊन जाईल. जी कंपनी व्यापाऱ्यांकडून जास्त किमतीला बटाटे खरेदी करत होती त्या कंपनीलाही आता फायदा होईल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल की डायरेक्ट कंपनी घरी येऊन आपले बटाटे घेऊन जाईल. इथपर्यंत आपल्याला हे चांगलं वाटतं की एखादी कंपनी येईल, शेतकऱ्याला आधीच भाव ठरवून दिलेला राहील, आधीच हमी भाव ठरवून दिलेला राहील आणि ती कंपनी शेतकऱ्यांकडून तेवढ्या किमतीला बटाटे घेऊन जाईल. शेतकऱ्यांनाही त्रास होणार नाही आणि त्या किमतीत बटाटे विकले जाईल, म्हणून ते शेतकरी बिनधास्त त्या बटाट्याचं उत्पादन करतील. परंतु या ठिकाणी समस्या अशी निर्माण होते, जर ती वेपर्स बनवणारी कंपनी आहे जी शेतकऱ्यांना सांगते की आम्ही तुमचे बटाटे तयार झाल्यानंतर 30 रुपयांनी बटाटे घेऊन जाऊ, 30 रुपये किलोनी तुमचे बटाटे घेऊन जाऊ. खूप मोठ्या शेतकऱ्यांनी बटाट्याचं उत्पादन केलं, त्या कंपनीसोबत करार केला. कंपनीला जेवढे टन बटाटे पाहिजे होते तेवढे आता शेतकऱ्याकडे उपलब्ध झाले. पण अशा वेळेस जर बाजारात बटाटे 30 रुपये ऐवजी जर 40 रुपये किलो झाले तर कंपनीसोबत तर शेतकरी करार करून बसले की 30 रुपये किलो आम्ही तुम्हाला बटाटे देऊ आणि बाजारात 40 रुपये किलो बटाटे झाले तर शेतकरी काय करेल? दुसरी गोष्ट अशी आहे, जर ज्या कंपनीने शेतकऱ्यांसोबत करार केलेला आहे ती कंपनी बटाटे तयार झाल्यानंतर बटाटे घेण्यासाठी आलीच नाही तर काय करायचं? शेतकऱ्यांनी ती कंपनी शोधत बसायचं. पुण्याला, मुंबईला, जिकडे असेल तिकडे शेतकरी जात बसेल का? नाही, तर अशा वेळी शेतकऱ्यांचा लॉस होईल. हे विधेयक असं सांगतं की या कंपन्यांमार्फत शेतकऱ्याला हमी भाव मिळेल, परंतु शेतकऱ्याला हा कंपन्यांचा हमी भाव नकोय. शेतकऱ्याला सरकारचा हमी भाव पाहिजे. आता सरकारचा हमी भाव शेतकऱ्याचा फायद्याचा कसा असतो ते पहा. समजा सरकारने शेतकऱ्याचं एखादं पीक पिकवण्याच्या आधीच त्या पिकाचा हमी भाव जाहीर केला. शेतकऱ्याला माहिती आहे सरकार आता एवढ्या किमतीला आपलं पीक खरेदी करणार आहे. शेतकऱ्याचं पीक तयार झालं आणि जर बाजारात सरकारने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा जास्त किंमत असेल तर शेतकरी सरकारच्या हमी भावाची किंमत न घेता त्या बाजारात जाऊन आपला माल विकू शकतो. म्हणजे शेतकऱ्याचा फायदा असा आहे, जर सरकारच्या हमी भावापेक्षा कमी किंमत बाजारात असेल पीक न विकता सरकारला विकेल आणि जर सरकारच्या हमी भावाच्या किमतीपेक्षा बाजारात किंमत जास्त असेल तर तो शेतकरी बाजारात आपलं पीक विकून देईल. म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याचा फायदा होता. ही या विधेयकाची अडचण आहे. काही प्रमाणात जरी हे विधेयक चांगलं असेल तर याच्यात दुरुस्ती करण्याची खूप जास्त गरज आहे. या विधेयकाबद्दल पण तुमचे विचार काय आहे ते खाली कमेंट करून तुम्ही सांगा. यानंतरचं तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं विधेयक आहे ज्यामुळे शेतकऱ्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020. या विधेयकामुळे सरकार बाजार समित्या नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे असं शेतकऱ्यांना वाटतंय. सरकारचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची बाजार समित्यामध्ये गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात लूट होते. व्यापारी शेतकऱ्यांची लूट करतात. शेतकरी आपला माल बाजार समितीच्या बाहेर देशभरात कुठेही विकू शकतात. समजा महाराष्ट्रातला शेतकरी आहे तो त्याचा माल राजस्थानला विकू शकतो, मध्य प्रदेशमध्ये विकू शकतो, कुठेही विकू शकतो. त्याला तो अधिकार आहे. आधी पण तो अधिकार होता, परंतु आता सरकारचंच विधेयक असल्यामुळे त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोणत्याही प्रकारचे बंधने नाही. तो देशभरात कुठेही आपला शेतमाल विकू शकतो. आता ही गोष्ट सरकारच्या दृष्टीने बरोबर असली तरी शेतकऱ्यांच्या पण काही समस्या आहेत. जेव्हा आपण शेतातून आपला शेतमाल काढतो तेव्हा तो शेतमाल आपण खूप दिवस घरी साठवून ठेवू शकत नाही, तर तो शेतमाल आपण विकण्यासाठी घेऊन जातो. आणि शेतकऱ्यांना सवय आहे की तो शेतमाल बाजार समितीत विकायला घेऊन जायचा आणि बाजार समितीत त्या शेतमालाचा लिलाव होईल आणि त्या लिलावाद्वारे तो शेतमाल विकला जात होता. आता या कायद्यानुसार सरकार जरी असं सांगत असेल तुम्ही बाजार समितीच्या बाहेर तो माल विकू शकता,
एखादा शेतकरी ट्रक भरून टोमॅटो घेऊन आला, त्याला बाजार समितीत विकायचे नाहीये, तो टोमॅटो बाहेर विकू शकतो. तो शेतकरी त्याचा एवढा मोठा माल बाजारात किती वेळ बसून विकू शकेल? 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 8 दिवस. आणि एवढ्या दिवस जर तो विकत बसला तर त्या मालाची क्वालिटी राहील का? त्याच्या मालाला तेवढी किंमत राहील का? आणि त्याचा वेळ जाईल तो भाग दुसरा. तो शेतात काम करेल की तो टोमॅटो विकत बसेल? आता तो शेतकरी त्याचा तो माल घेऊन जातोय बाजार समित्यांमध्ये. तो माल बाजार समित्यांमध्ये विकला की तो शेतकरी 2-3 तासात मोकळा होऊन जातो आणि त्याचा तेवढा माल विकला जातो. तो त्याच्या दुसऱ्या कामासाठी फ्री होऊन जातो. परंतु जर बाजार समितीचं काम नष्ट झालं तर शेतकऱ्याला हा सर्व माल बाजार समित्यांच्या बाहेर विकणं खूप मुश्किल होऊन जाईल. आपल्याला माहिती आहे, आता हे जे बाजार समित्यांमध्ये व्यापारी आहेत हे लायसन धारक व्यापारी आहेत. यांच्याकडे लायसन आहे, ते लायसन शिवाय कोणत्याही पद्धतीचा व्यापार करू शकत नाही. परंतु आता सरकारने मुभा दिली आहे की बाजारात तुम्ही कोणत्याही पद्धतीचा माल विकू शकता आणि बाजारात तो माल कोणीही घेऊ शकतं. म्हणजेच बाजार समित्यांच्या बाहेर देखील खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी तयार होईल ज्यांना कोणत्याही पद्धतीचं लायसन लागणार नाही. हे जे बिगर लायसनचे व्यापारी आहेत, तो शेतकऱ्याचा माल घेऊन गेला आणि त्याचे पैसे द्यायला परत आलाच नाही तर काय करायचं त्या शेतकऱ्याने? शेतकऱ्यांचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की या विधेयकानुसार सरकार बाजार समित्या पण नष्ट करेल आणि सरकारी हमीभाव पण नष्ट करेल. म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याचा तोटा होईल आणि हे शेतकऱ्यांना नको आहे. सरकार सांगते की शेतकऱ्याला बाजार समितीपर्यंत जाण्याची गरज नाही. व्यापारी येईल आणि शेतकऱ्याचा माल घेऊन जाईल. व्यापाऱ्याला शेतकरी घरूनच माल विकू शकतो. पण एखाद्या शेतकऱ्याने आपला शेतमाल एखाद्या व्यापाऱ्याला विकला, उदाहरणार्थ एखाद्या बाहेरच्या राज्यातल्या व्यापाऱ्याला शेतकऱ्याने आपला कांदा विकला, अशी घटना घडलेली आहेत, तुम्ही पण ऐकली असेल. ते व्यापारी शेतकऱ्याचा तो कांदा घेऊन जातात. पैशासाठी शेतकरी फोन करून करून कंटाळतो. तो व्यापारीही पुन्हा येत नाही आणि त्या शेतकऱ्याचे पैसे बुडतात. पण जेव्हा हा कांदा शेतकरी बाजार समितीमध्ये घेऊन जातो तेव्हा त्या बाजार समितीची जबाबदारी असते की त्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यायचे. म्हणून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सिक्युरिटी असते. जर हे सगळे विधेयक शेतकऱ्याच्या बाजूने असते, शेतकऱ्याला या विधेयकातून फायदा होत असता, तर शेतकरी वेडे आहेत का रस्त्यावर उतरायला? या कोरोनाच्या काळात रस्त्यावर उतरायचं आणि मरण कवटाळून घ्यायचं हे शेतकऱ्याला आवडतं का? यामध्ये शेतकऱ्याचं काहीतरी नुकसान आहे. भविष्यात शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागू शकतो, म्हणून तर शेतकरी रस्त्यावर उतरतोय ना. शेतकऱ्याला भीती ना हो. सरकारने जर आधारभूत किंमत देणं हळूहळू बंद केलं तर यामध्ये शेतकऱ्याच्या किती मोठ्या प्रमाणात लॉस होईल. म्हणून वेगवेगळ्या पिकांसाठी सरकार जी आधारभूत किंमत ठरवतं ती किंमत नाहीशी होऊ नये म्हणून सरकारच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरतोय. सरकार वेळोवेळी सांगते जरूर की ही आधारभूत किंमत शेतकऱ्यांची बंद केली जाणार नाही, पण या विधेयकाद्वारे सरकार शेतकऱ्यांची आधारभूत किंमत बंदही करत नाही आणि ती शेतकऱ्यांना मिळू पण देणार नाही. हे शेतकरी जाणून आहे म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. शेतकरी सरकारला दाखवून देत आहे की शेतकरी पण एकजूट होऊ शकतो. कदाचित तुम्हाला माहिती असेल, उद्योगांवर सरकार नाचत होतं आणि कोरोनाच्या काळात ही सगळी उद्योग बंद पडली, ठप्प पडली आणि देशाची अर्थव्यवस्था मायनस झाली. परंतु या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम फक्त एका क्षेत्राने केलं, ते म्हणजे कृषी क्षेत्र. आणि या कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्याला जर सरकार न्याय मिळवून देत नसेल तर मग काय उपयोग आहे? आपण सर्वजण शेतकरी आहोत आणि आपल्याला माहिती आहे शेतकऱ्याचे किती हाल होत असतात. प्रत्येक पिकाच्या वेळेस जुगार खेळायची, निसर्गाने साथ दिली नाही तर झिरो. कर्ज काढून जगणाऱ्या या शेतकऱ्याला मग आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहत नाही. तुम्हाला माहिती का, स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात 180 पट वाढ झाली. आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात किती वाढ झाली? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत राब 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 राबायचं आणि उत्पन्न काय? काहीच नाही. आणि खर्च तर सरकारी नोकरदारांना एवढाच करावा लागतो ना. शेतकऱ्यांना पण मुली आहेत लग्नाला, शेतकऱ्यांना पण मुलांचे शिक्षण आहेत ना. हा सगळा खर्च तर सारखाच आहे ना. म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. आणि हे मोठे लोक शेतकऱ्यांच्या शेतमालाचा थोडासा भाव वाढला की लगेच ओरडतात. कोणत्याही शेतकऱ्याला रस्त्यावर उतरण्याची हौस नाही. या ठिकाणी फक्त मोदी सरकारला नाव ठेवून उपयोग नाही.
कोणतंही सरकार आलं तरी हेच करणार. स्वातंत्र्यापासून आपण आतापर्यंत पाहतोय शेतकऱ्याच्या दृष्टीने कोणते मोठे पाऊल उचलले गेले हो. शेतकरी जेव्हा आपला माल सरकारला हमी भावाने विकायला जातो तेव्हा अधिकारी सांगतात की गोडाऊन मध्ये जागाच नाही, हा माल आता आम्ही घेऊ शकत नाही, हा माल तुम्ही मागं जाऊ द्या. आणि मग तो शेतकऱ्याला तो माल हमी भावापेक्षाही खूप कमी किमतीने बाजारात विकावा लागतो. ही परिस्थिती सत्य आहे. कापसाचा हमी भाव जास्त असतो, प्रत्यक्षात शेतकऱ्याला तो कापूस कमी किमतीने विकावा लागतो. तुरीचा हमी भाव जास्त असतो आणि अनेक ठिकाणी प्रत्यक्षात तूर शेतकऱ्याने कमी भावालाच विकली आहे. म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरतोय. द्या ना शेतकऱ्याला एक निश्चित हमी भाव. या हमी भावाच्या पेक्षा कमी किमतीला कोणत्याही व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा माल खरेदी केला तर त्याला दंडात्मक कारवाई करा, त्याला शिक्षा द्या. मग का शेतकरी आत्महत्या करेल? मित्रांनो, शेतकऱ्याची तळमळ जर तुम्हाला समजत असेल तर शेतकऱ्याला मदत करा, शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहा. आजच्या व्हिडिओचा हेतू हाच होता की हे तीनही विधेयक थोडक्यात आपल्याला समजावेत आणि शेतकरी का रस्त्यावर उतरतोय हे आपल्या सर्वांना कळावं. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणीच थांबूया. जय हिंद, वंदे मातरम.